नमस्कार मित्रांनो, आज आपण सोलापूर मार्केटमध्ये आलो होतो आणि पहा वेगवेगळ्या गोष्टींचे ते निलाव चालू आहेत. वेगवेगळ्या भाज्यांचे, वेगवेगळ्या आयटमचे. आपण इथे थोडासा अभ्यास करण्यासाठी आलो होतो आणि कोणत्या भाजीचे काय रेट चालू आहेत मार्केटमध्ये, मार्केट कसं चालतं तर थोडासा डिटेल अभ्यास करण्यासाठी एक शेतकरी पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला काय परवडू शकतं, काय नाही परवडू शकत याचा अभ्यास करण्यासाठी, डिस्कशन करण्यासाठी वेगवेगळ्या व्यापाऱ्यांसोबत किंवा आडत्यासोबत त्यासाठी आपण आलो होतो. तर ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन किंवा ह्या महत्त्वाच्या माहिती आपण गोळा करत आहोत, जेणेकरून आपल्याला शेती नफ्यामध्ये कशी राहू शकते आणि आपण उत्तम प्रकारे कसं शेतीमधून कमवू शकतो याचा एक अभ्यास दौरा आपण आज काढलेला होता. पहाटे 6च्या दरम्यान आपण या मार्केटमध्ये आलो होतो आणि जस्ट माहिती घेत होतो. तर आनंद घ्या या व्हिडिओचा. मार्केटमध्ये कसे लोकांचे सकाळचे लगबग पहा. शेतकरी येत आहेत, खांद्यावरती माल घेऊन येत आहेत, टमटममध्ये माल घेऊन येत आहेत आणि इथे आरतीसमोर येत आहेत. सुरुवातीला प्रत्येक शेतकरी आपापल्या आरतीसमोर माल घेऊन थांबतो आणि छोटे मोठे जे व्यापारी असतात शहरामध्ये, सिटीमधले, ते व्यापारी इथं येऊन बोली बोलत असतात, निलाव लावत असतात आणि त्यानुसार भाव ठरत असतो आणि ते लोकल व्यापारी नंतर आपापल्या स्टॉलमध्ये जाऊन हे पूर्णपणे विक्री करत असतात. तर अशा प्रकारे हे भाजीपाल्याचं मार्केट किंवा फ्रूटचं मार्केट हे चालत असतं आणि हे सगळा शेतकरी टू ग्राहकापर्यंत जी मधली जी प्रोसेस आहे, शेतकरी पहिल्यांदा आडत्याकडे येतो, परत व्यापाऱ्याला विकतो, परत व्यापारी हा लोकल मार्केटमध्ये छोट्या छोट्या व्यापाऱ्याने विकतो किंवा तो स्वतः बसूनही विकू शकतो त्याच्या दुकानामध्ये. तर अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर असतं. तर छोटीशी माहिती सर्व शेतकरी बांधवांसाठी. आनंद घ्या व्हिडिओचा. पहा ही सकाळची लगबग आणि ओके, थँक्यू.